गेली 3 वर्ष दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला आंबेत सावित्री पूल प्रशासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून पिलानी कंपनीकडून दुरुस्तीचं काम पूर्ण केलं। मात्र सध्या पूल सुरू झाला तरी देखील अवघ्या महिनाभरातच या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शासन मान्यता प्राप्त झालेला सावित्री खाडीत सुरू असलेला वाळू उपसा हा नागरिकांच्या हिताचा जरी असला तरी यामुळे पुलाला मोठा धक्का बसू शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी आता आक्रमक भूमिका घेत व्यक्त केली आहे। अखेर मनसेचे अमित शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली। यावेळी संबंधित विभागाची भेट घेत सुरू असलेला हा अंदागोंदी प्रकार थांबवण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिलाय। त्यामुळे प्रशासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। साहेब, काय सांगाल एकंदरीत की आंबेत पूल गेल्या 3 वर्ष प्रतीक्षेच्या छायेत असतानाच काही महिन्यांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलं, मात्र अवघ्या महिन्याभरानंतर या पुलाला पुन्हा धोका संभवण्याची कुठेतरी दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या पुलाच्या खालून जाणाऱ्या ज्या मोठमोठ्या बार्जेस आहेत त्या कुठेतरी धडकण्याची भीती आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। एकंदरीत आपण काय सांगाल? मुळात आपल्याला कल्पना असेल की हा जो पूल आहे गेले 2.5 ते 3 वर्ष हा पूल कम्प्लिटली बंद होता आणि त्याचं कारण प्रामुख्याने हे बार्जेसच होते। तरी पण मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा ब्रिज ऑक्टोबर महिन्यात ओपन झाला। आपण जर बघाल तर या पुलासाठी आणि या पुलाच्या दुरुस्तीसाठी 30 ते 35 कोटी खर्च झालेला आहे आणि ब्रिज जेव्हा बंद होता तेव्हा इकडचे जे स्थानिक असतील, व्यापारी असतील किंवा हा जर आपल्याला माहिती असेल तर हा 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे आणि रत्नागिरी जिल्हा जो आहे आणि रायगड जिल्हा या जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे। आणि त्यामुळे काय झालेलं की म्हणजे इकडचे स्थानिक असतील किंवा व्यापारी असतील हे अक्षरशः गेले 3-4 वर्ष त्यांचा व्यापार ठप्प झाल्यामुळे देशोधडीला लागलेले आणि त्यानंतर बऱ्याच कष्टानंतर स्थानिकांचा पाठपुरावा असेल, मनसेचा पाठपुरावा असेल, त्यानंतर हा ब्रिज 30-35 कोटी रुपये खर्च सुरुवात करण्यात आला खर्च करून। आणि त्यानंतर आता पुन्हा इथे धोका निर्माण झालाय, कारण की 800 ते 1000 मेट्रिक टनचे बार्जेस जे आहेत ते पुलाखालनं जात आहेत आणि अवैधरित्या इथे वाहतूक सुरू आहे। त्याचप्रमाणे जर आपण बघाल तर इथे पुढेच चेकपोस्ट आहे। 20 टनाची वाहन जायला परवानगी आहे इकडे, पण 20 टनापेक्षा पण अधिक क्षमतेची जी वाहनं आहेत किंवा वजनाची वाहनं तिथून जात आहेत। मग अशा वेळेला या पुलाला म्हणजे मला असं वाटतंय की प्रशासनाने सुपारी घेतली आहे का इकडे की या पुलाचा एकदम खेळखंडोबा करून टाकायचा, पुलाची वाट लावून टाकायची। आपण बघाल तर काही वर्षांपूर्वी सावित्री पूल जो मुंबई गोवा हायवेवरती आहे तो पूल पडला होता आणि तिथे त्याच्यामुळे एसटी असेल ती वाहून गेली होती आणि वाहने वाहून गेली होती, नागरी मृत्युमुखी पडले होते आणि तीच घटना मला वाटतं प्रशासन वाट बघते का इकडे परत रिपीट होण्याची। करेक्ट। तर मला प्रशासनाला, महाराष्ट्र राज्य सरकारला माझा विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अवैध प्रकार सुरू आहेत हे थांबवा, नाही तर महाराष्ट्र आपल्या पद्धतीने उत्तर देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।